भूमिका तीच मात्र निभावताना बाला, कारण जिगरी दोस्त आहेत प्रकाश मडबी आणि सूर्यकांत मडबी. बाला जेव्हा स्पर्धा झाली होती जय भवानी मित्रमंडळ, तेव्हा वडिलांच्या नावाने सूर्यकांत मडवीने सर्व ट्रॉफीज मान पुरस्कृत केले होते. जय भवानी मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा. चला फटाफट घ्यायचं, जास्त वेळ घेऊन का अंधार मंत्र झालं, पसरू लागले मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरची मॅच, एक मॅच जिंकलेल्या टॉस झाल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले. लेट्स स्टार्ट ऑफ द गेम. पॉइंट खडा केले, पॉइंट कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग. पहिला ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मारुकर चंदन, 16-17 वर्षाचा चंदन. पहिला चेंडू फुल टॉस, कव्हर पॉइंटच्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षण पोहोचेल तोपर्यंत एक घेतली, जोपर्यंत फेकेल गोलंदाजाच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या अगदी पहिल्या चेंडूवर. अभिषेक जोशी 2024चा पहिला अर्धशतकवीर. याच पट्ट्याने गतवर्षी लपडा चषक मध्ये 17 चेंडू मध्ये 57 धावांची एक बेहतरीन इनिंग. तो स्ट्राइक वरती अभि जोशी, टेक्निकली स्ट्रॉंग. त्याच्या विरोधात अगदी कमी वयाचा चंदन. डाऊन टू लेग साइड दिशा पाहिली पिंट्या कोंबार एम्पाने त्याला वाईट करार देताना एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्येमध्ये पुढे सरकली जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. 3-0 गडी. पहिलं ओव्हर फक्त 3 ओव्हरचा मॅच. व्हेरी क्लोज कव्हर पॉइंट, डीप एक्स्ट्रा काबा, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कव कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग इज अनदर इनसाइड ए सर्कल, सिलिमी डाऊन. पहिल्या ओव्हर हाताळताना चंदन जियांस रुद्र एलोन मापेकडून. ओ क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय, व्हाट अ बॉलिंग. अगोदरच मात्र स्थान बदलला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. यार्क क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. यू मी साइड डेफिनेटली हिट टू द स्टंप. अभि परतलाय. ही सफलता अर्जित केली चंदनने. 16-17 वर्षाच्या याची पावलं आम्ही पाहिली होती. अनिकेत म्हात्रे यांची स्पर्धा 2022-23 मध्ये कोवळ्या वयाच्या मुलानं बेस्ट बॉलर हा किताब आपले नावे केले होता. तदनंतर गतवर्षी आदरणीय स्वप्नील नाईक या टेनिस क्रिकेट मधला मोठं नाव, त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ती स्पर्धा चंदनने बॉलर म्हणून आपले नावे केले. बेस्ट बॉलर. खूप कमालीमध्ये चांगलं योगदान, चांगलं खूप गोष्टी बारकाईने शिकलाय. छोट्या गोष्टी किती महत्वाच्या असतात ते पाहिलं. त्याच्यानंतर त्याला प्रमोट केलं. खास करून अनिरुद्ध डावरकर यांना घडवण्यासाठी मोठा हात आहे. पहिली सफलता अभिला परतला क्लीन बोल करताना. हा धक्का लागला 3 वरती. ऐरोली कोलेवाडा संघर्ष करत इन ऍट क्रमांकावरती आता जातोय मनोज चव्हाण. चांगला गोलंदाज बॅटर म्हणून त्याला प्रमोट केलंय. पहिला चेंडू ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये. दॅट इज अ गुड स्टॉप. फॉलो थ्रू मध्ये फील केला. सिंगलने खातं खोलली मनोज चव्हाणने आणि हे सिंगलने 4 वर. चला जास्तीत जास्त वेळेमध्ये हा सामना आपल्याला संपूर्ण पूर्ण करायचं. शेवटची लढत लपडा चषक आपल्या भेटीला आणि तिथे खेळला जातोय जियांस रुद्र एलोन मापेच्या विरुद्ध मध्ये. एलोन कोलिवाडा फिल्डिंग करताना रुद्र जियांस. चांगला चेंडू खोलवटा चेंडू ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न थेट गेला. ते संधी होती, संधीचं सोनं करताना आणि तिथे मात्र सरळ फंबलिंग करताना 1 धाव मात्र पूर्ण केली. जोपर्यंत चेंडू फेक पेला आणखी व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट बोथ ऑफ द बॅटर. सुपर्ब. 2 धाव मात्र अनिकेत सालुंके इज अ डेंजरस मॅन, रिस्की प्लेयर. काही करू शकतो. 2 धावा अर्जित केल्या. पहिल्या ओव्हर किती 4 चेंडूचा खेळ झालाय आणि स्कोर मात्र धाव फलकर शेवटच्या या मॅच मध्ये लागले 6-1. जास्त वेळ मात्र वाया घालू नका हीच नम्रतेची विनंती आहे. बॉलिंग मार्क पर चंदन. स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट. टप्पा खूप परत थेट गेलाय काऊ खाण्याच्या ठिकाणी असला. क्षेत्रक्षण अतिशय सुरेख क्षेत्रक्षण करताना लाजबाब. हलण्याची संधी मात्र मिळणार. थेट गेला होता. ऑन ड्राइव्ह केलं होतं कौकोच्या ठिकाणी. प्रोटेक्शन करताना क्षेत्रक्षण सिंगल मिळते. 5 चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू बॉलिंग मार्क चंदन. ही कम्सिंग बॉल नाउ टू मनोज. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. सटीक लाईन अँड लेन. पहिली किमती सफलता ज्या बॅटरनं गत वर्षी या लपडा चषक 2024 अर्धशतक झालं त्याला त्रिफलाची बात करताना आपल्या पहिल्या ओव्हर मध्ये चंदनने धावा खर्च केल्या फक्त 7. सुपर बॉलिंग. 7 वर 1 सद्य स्थिती. लफडा चषक 2025 आज पहिल्याच मॅच मध्ये
दुसऱ्या मॅच मध्ये आपण अर्धशतक पाहिलं कोहिनूरचं 16 चेंडू 56 लगातार 6 षटकाची आतिषबाजी केली कोहिनूर टायगर अभी जिंदा आहे दर्शविताना पूर्ण प्रदर्शन खुश केलं अगदी ओलीने 7 षटकार 6 चेंडू मध्ये 6 षटकार 2 वेळा नाबी केला पहिला कीर्तमान त्यांनी अर्थात दाराबी इथे मात्र आपले नाबी केलं होतं पहिली ओव्हरची झाली शेवटचा मॅच आपल्या भेटीला आता बॉलिंग मार्कवर येतोय जयंत सुरुतरेन करून जितू यादव बेहतरीन अंदाजामध्ये पुन्हा त्या चेंडू सरस स्किड झाला डाऊन टॉप साइड ऑप्शन इज क्लिअर द वाईट +1 अशा 2 धाव मात्र मिळतील 2 धावांनी पुढे सरकला स्कोर जाऊन पोहोचते नंबर 9 एक्झॅक्टली ऑन द स्कोर लॉस होता बिजोसी विकेट जितू बॅकफुट मधून शॉट ऑफ गोलण्याचा प्रयत्न केला रायझिंग डिलिव्हरी टप्पा करण्यात घेतलेली मुसळी हिमांशु पाटोकरने तर मागणी केली होती नक्की काय घडलंय हिमांशु आणि पिंट्या कुंभार याच्यामध्ये बातचीत मध्ये नेमकं काय घडलंय ये शुक्रिया पंडित जी ऐसी प्रेम हम पे रखिए खूप चांगली सेवा पुरवताना हाय क्रिकेटने दिलेला प्रेम जे दर्शक आहे खास करून आम्हाला चणे आणि ची व्यवस्था चोख केल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करतोय आता पाऊस कोसळायला लागल्याने खऱ्या अर्थाने आणखीन मात्र लज्जत वाढवतो पाऊस या सरी कोसळणाने बॅकफुट वर जाताना तडाखा दिले चेंडूला पाठवलं लॉंग ऑफर एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी व्हाट अ शॉट व्हाट अ बेहतरीन शॉट षटकार आला मोक्याच्या क्षणी जोरदार का पावसाचं जोरदार फटक्याने स्वागत केलं बॅट मधून आता अनिकेत सालुंके द बॅटर हीट मॅग्निफिसेंट अप द पिच शॉट लाफ केला था एक्स्ट्रा कव्हर लॉंग अपच्या वरून जितो यादव कमिंग बॉल वन्स अगेन वाईट इज वाईट चांगला प्रयास केला होता परंतु दिशाहीन चेंडू वाईट एक्स्ट्रा धाव मिळते धावसंख्येमध्ये पुढे सरकताना ए बिग मॅन जे नाही जोरदार पावसाचा सरी कोसळलाय मुसळधार पाऊस मुसळधार पण लफडा चषक 2025 अगले वेगळे नाव उत्सुकता बनलेल्या आतुरतेने मात्र पावसाळ्याच्या अंगमध्ये या लफडा चषकचं सर्व प्रेक्षक चातक पक्षाप्रमाणे वाट पाहतात 17 पहिलं ओव्हर टाकला अतिशय जबरदस्त त्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा 17 दुसरा ओव्हर किती पदावर मार्गात असताना बॅकफुट वर जाताना शॉट पूर्ण केलाय काऊकांच्या ठिकाणी येतो लंगावचं क्षेत्ररक्षण फील करतोय तो म्हणते 1 धाव आणखीन मात्र अजित केली 18 धावा 3 ओव्हरची मॅच चला स्पीडअप करा प्रमुख भूमिकेत आपण पाहतो नितीन भोईर आणि त्याला साथ देणारा विजेंद्र भोईर संयुक्तरीतीने संपूर्ण संघ त्यांच्या पाठीशी जो गावदेवी 11 दिशा आणि बॉल आहे का परंतु अंपायरचा इशारा आतापर्यंत पोहोचला नाही नो बॉल एक बाउन्सिंगची ताकीद त्याच्यानंतर दुसरा प्रयास जितवचा तो असफल खराब दिशाहीन जोरदार मुसळधार पावसामध्ये चाललेला खेळ पहिला दिवस शानदार 16 लफडा चषक 2025 एक शानदार आयोजन आणि ते शेवटची लढत पहिल्या इनिंग मध्ये खेळताना एक वेळ ऐरोली केला तडाखा आला व्हॉट अ लवली स्लाइस करताना एक्स्ट्रा कव्हर पॉइंट कव्हरच्या वरून आला धमाका शेरान बेदरी स्ट्रोक लाजवाब स्ट्रोक बॅक फोरो केला जागा म्हणालोय व्हॉट अ लवली स्लाइस स्ट्रोक ओव्हर द पॉइंट कव्हर टू मॅक्सिमम षटकार बॅट मधून येताना लाजवाब बॅटिंग करताना खरोखरच अक्षरशः मंत्रमुग्ध केलं डोळ्यांच्या पाने पडणाऱ्या पावसामध्ये चालणारा अडथळा निर्माण पार काढताना अनिकेत सालुंके गरजलाय 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण सलग एक चौकारी आला खूप मात्र मागळ षटकता जितू यादव जियास एलिमिनेशनची कमतरता पाहायला मिळते का डाऊन द बॉल क्षेत्ररक्षण दूर जोपर्यंत या मुसळधार पावसामध्ये फिल्डिंगचा नजारा पेश करेल तोपर्यंत 2 धावा अगली वेगळी मजा खऱ्या पावसाळी क्रिकेटचं स्वरूप मात्र आता प्राप्त झालंय औचित्य आहे लफडा चषक 2025 खऱ्या अर्थाने पावसाळी क्रिकेट काय असतं ना
त्याची मजा मात्र दर्शक प्रेक्षक लुटताना पिढीच्या माध्यमात जोडतायत. त्या जोडलेल्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रमुख यतीन भोईर आणि विजेंद्र भोईरच्या वतीने शेवटचा हा मॅच ऐरोली कोलवाडा विरुद्ध जियांश रुद्र 11 मापे. बॅटिंग करताना पहिली विकेट लवकर गेली होती, परंतु अनिकेत सालुंके आणि मनोज चव्हाणने डाव सावरला. धावसंख्या लागल्या धावफलकावर 29 एक गडी बाद 29. पावसामध्ये थांबणं मात्र जमणार नाही हे नियम आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल जिती यादव. कुठल्या टप्प्यामध्ये चेंडूने घेतली उचली, त्याच्यानंतर सरळ हा बॅटर च्या नाभी लागते. आणखी एक सिंगल. 30 धाबा 2 ओव्हरची झाली समाप्ती. 15 धावांच्या सरासरीने एक चांगली सुरुवात, धमाकेदार सुरुवात म्हणता येईल. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऐरोली कोलिवाडा. एक गडी बाद 30. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा ओव्हर प्रगती पतावर. टप्पा पडल्या चेंडूला स्विंग इन द मिस. जोरदार मारण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ बॉल जरूर केले. चला शेवटचं ओव्हर मात्र हाताळलं जातं. पहिलं दुसरं ओव्हर जितून टाकलं. आता बॉलिंग मार्कवर शेवटचं ओव्हर हाताळला जियांश रुद्र 11 मापेकडून. स्कोर होते धावा लागल्यात अर्थातच 32. धावसंख्या 11 आहे. थोडासा काळ अंधार मात्र पसरू लागलेला आहे. चला स्पीडअप करा, अजूनही मात्र एक इनिंग बाकी आहे. पॉइंट कव्हर पॉइंट डिप एक्स्ट्रा कव्हर 2 बॉल टू गो. किती आले? त्याला दुरुस्ती करतो 31, कारण स्कोरच्या मध्ये थोडी झालेली ती उत्सुक ती सुधारले. 31 धाबा, परंतु सिंगल मात्र आता 32 वर पोहोचलाय स्कोर. चांगला ओव्हर हाताळलाय बॉलिंग टाकताना. शेवटचं ओव्हर हाताळताना अनिकेत ज्या बॅटिंग करताना कमाल केली होती. 6 चेंडू 25 धाबा. व्हॉट अ बॅटिंग. तो बॉलरच्या रूपामध्ये शेवटचं ओव्हर टाकताना अनिकेत जियांश रुद्र मापेकडून कडक स्ट्रोक. बॅकफुट वर गेला, जागा बनवताना स्केअर ऑफ द पॉइंट. शतरक्षण पोहोचील. एक तर घेतली, दुसरीची मांग. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनोज चव्हाण अलॉंग विथ अनिकेत सालुंके. अशा प्रकारे आणखीन 2 धावा अर्जित झाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकतो. पहिल्यांदा बॅटिंग करतात. शेवटचा हा मॅच ऐरोली कोलवाडा. एक गडी बाद. आता धावा मात्र 34. लास्ट बॉल इन फर्स्ट इनिंग, लास्ट मॅच. अनिकेत कमजिंग बोलतो. अनिकेत सालुंके ऑन द पिच करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही. एक घेतली सिंगल. दूरवर क्षेत्ररक्षण 3 क्षेत्ररक्षण येतील, परंतु स्क्वेअर लेगच्या जो क्षेत्र त्याने बॉल उचलला, फेकला. 2 नाही तर तिसरीची मांग. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन 3 झाले ना. 3 धावा पूर्ण. रन आउट. तिसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बॅटर आउट. मनोज चव्हाण बॅक इन टू द पेव्हिलियन. दुसरी सफलता. सांघिक 3 धावांचा प्रयत्न. तो अपुरापला डायरेक्टली हिट केला विकेटच्या पाठीमागे विकेट किपरने. त्या अनुषंगाने चांगली पार्टनरशिप म्हणता येईल, कारण लवकर बाद झाला होता बिजोशी. दुसऱ्या विकेटला येताना काय पार्टनरशिप बिल्टअप केली यार. लाजवाब. अनिकेत सालुंके मनोज चव्हाणला साथीला घेताना 36 बनल्यात. लास्ट बॉल टू गो. आणि लास्ट चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आत इन केलं. क्रमांक 4 वरती मित विकास भोईर. वडिलांनी चांगले क्रिकेट खेळले. त्याचा मुलगा मात्र आता खेळताना त्याचे आजोबाही चांगलं क्रिकेट खेळले. आजोबा वडिलांकडून घेतलेला वारसा. बॅकफुटवर गेला, जागा बनवता त्याला लॉंग ऑफ चॅटेने अप ड्राफ्ट केला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रोटेक्शन करता येईल डायरेक्ट फेक केली होती, परंतु इथे 2 धाव मात्र तिसरीची मांग केली. ते मात्र अपुरे पडेल, नामुमकिन आहे, कारण दोन्ही एंडला दोन्ही बॅटर हे जमा झाले. अनुषंगाने तिसरी धाव नामुमकिन. 2 धावा जोडल्या जातील. 2 धावा जोडल्यानंतर स्कोर मात्र पोहोचते 38 टू विन. चला स्पीडअप करा. 13 धावांची सरासरी. अस्किन रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. जियांश रुद्र 11 माफे समोर. आता 39 धावांचा टार्गेट सेट लक्ष्य. चला स्पीडअप करा. खूप अंधार पडू लागण्याचा फटका जो आत्ता बॅटिंग करेल
उत्तारा थर त्याच्या समोर मात्र कठीणाई होईल. अंधाराचा फटका त्यांना बसू शकतो. त्यासाठी विनंती मी करतोय, चला स्पीडअप करा. जयांस 11 जयांस रुद्र 11 मापे. अनिकेत, रोहित यासारखे मोठे, त्याच्यानंतर जितू यादव हे फलंदाज आहे, जे बॅटर आहे, ते काही करू शकतात. मॅच रंगेल नो डाऊट. लफडा चषक 2025 एक जबरदस्त दमदार आयोजन. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर ही स्पर्धा एक पसंतीस पडले आमच्या दर्शकांच्या. जयांस रुद्र 11 मापेच्या समोर 39 धावा हे टार्गेट सेट केलं पहिल्या इनिंग मध्ये खेळताना. दमदार बॅटिंग केली अनिकेत सालुंके चिंगी. लाजवाब बॅटिंग, प्रत्युत्तर धूमधडकण्याची क्षमता राखतो ते दर्शवलं अनिकेतने. संतोष विरुद्ध भयानक हल्ला, गेलेले मॅच या अनिकेतनेच काढून दिली. बराबर जस्ट लाईक द युवराज सिंग, सेम 12 नंबर बिहाइंड द जर्सी टू वेअर अनिकेत 39. 13 धावांची प्रत्येक ओव्हर मागे षटका मागे आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3 मॅच जिंकून अशोक कुमार 11 तुर्बे पोहोचलाय सुपर 3 मध्ये. कोहिनूरचा तो ती अजोबी स्टाईल, त्याचा तो गोल्डन फॉर्म, त्याचे ते फ्लिकचे फटके, त्याचे शॉर्टम पूल, एक्स्ट्रा कव्हर, किती फटक्याने मोहित केलं. आनंद लुटला कोहिनूरच्या त्या फटक्याने. दोन्ही मॅच मध्ये, एक मॅच मध्ये अब तक 56, दुसऱ्या माझे 35 धावा, अशा 100च्या वर तब्बल 3 मॅच जर विचार केला आपल्या खात्यात जमा केल्यात कोहिनूर भूषण उत्तम पाटीलने, आणि आपल्या टीमला मात्र पोचवलं या दमदार खेळीचं जोरावर सुपर मध्ये. वेल डन कोहिनूर. 39 धावांचा आव्हान आहे, 13 धावांची सरासरी. मॅचला स्पीडअप करा, जास्त वेळ करू नका. खास करून मी विनंती करतोय ऐरोली कोलेवाडा टीमला, कारण त्याने जर वेळ घेतला तर त्याचा फटका मात्र बॅटिंग करणारा. यतीन भोईर, प्लीज आपण कुठे असाल त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. यतीन जे स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. तुम्हाला फटका बसेल अनिकेत, ते काही आते काही नाही, पहिले स्टार्ट करा. ऐसा लाइट वेल नाही राहिला लागला तर कनेक्ट वेल राजा तो लाइट बॅट लावून तुमचा वांदे होते. चला चेंडू थोडासा मात्र अजूनही चेंडूची मागणी केली होती, परंतु अंधार परत चाललेले आहे. यतीन भोईर यांना मी नम्रतेची विनंती करतोय, आपण जिथे कुठे असेल ते परत त्वरित या आमच्या मुख्य डॅशवरती. जे स्पर्धेचे प्रमुख आहेत विजेंद्र भोईरच्या बर्दे साथीने अगदी सुरेख अशात कडक मेहनत. चला खेळायला पाहूया. दुसरा इनिंग मध्ये पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जॅक केलाय कौकाच्या ठिकाणी. चांगल्या क्षेत्राच्या बाहेर फक्त सिंगल मिळते. लवली फिल्डिंग इज देअर. अतिशय चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळते. शुभारंभ झाला. हितेश कोटकर खूप जुना जाणता ज्येष्ठ बॉलर, अनुभव आहे हितेश कोटकर करे. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, जेव्हा जेव्हा संघाची गरज तेव्हा तेव्हा पाठीशी भक्कमपणे हितेश उभा. अतिशय चांगला चेंडू बॉलर मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला बीट करून जातो. लॉंगॉनचं क्षेत्रक्षण फील्ड करेल. आणखी एक सिंगल घेतली. दोन्ही बॅटरने एक एक सिंगलने मात्र खातं खोललंय. जयांस रुद्र 11 मापेसाठी 2 धाव मात्र स्कोर बोर्डती. लक्ष 39. 3 ओव्हरची मॅच. पहिलं ओव्हर हाताळताना हितेश कोटकर टीम कॅप्टन ऑन द बॉलिंग मार्क. गतवर्षी गावदेवी ऐरोली होता, या वर्षी 2 सामने जिंकला तर दावेदार त्याच गावाचा ऐरोलीकर होऊ शकतो. परंतु बात की बात, अजून 12 संघाचा उद्या खेळ बाकी. आज आयुष पाटील आपल्या मधुर वाईनं तुम्हा सर्वांना अगदी मंत्रमुग्ध केलं. उद्या आहेत एक दिग्गज 2 हिंदी बुलंदाबाज फ्रॉम मॉशिगा, मनोज पाटील, त्यांच्या समेत अगदी वेगळी शैलीमध्ये बाबू सहा. पहिले ओव्हर हाताला हितेश नजिंग डाऊन द विकेट. पुढे सर साबले स्क्वेअर ऑफ द पॉइंट. जो पळाला पॉइंट वर शतक, ही तर खरी मजा आहे. ही खरी कसोटी क्षेत्रक्षेत्री जाऊन त्या अडथळपणाचा करावं दूर आणि या लपलेल्या छुपलेल्या गवताने चेंडूला निवडावं आणि निवडल्या चेंडूला सलग फिल्डिंग फेकावं. ही कसरत आहे.
हे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षणाची तोपर्यंत दोनदा मात्र अजित केल्या दोनने स्कोर मात्र पोहोचवतोय 4 वरती रोहित आणि अनिकेत सुरेश अजून चांगला बॅटर आहे जितू यादव अजून यायचंय बॅटम भक्कम आहेत परंतु विचार काय आहेत गोलंदाजी तेवढी भक्कम आहे थोडीच तोड स्ट्रोक लाजव मधोमध घेतले कव्हर पॉइंटच्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण येईल फील करेल एक तर केले दोनची मांग केल्यानंतर गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन रोहित आणि अनिकेत आणखीन 2 धावा मिळतात 2 धाव संख्या 6 वर मजा येईल मॅचला खऱ्या अर्थाने स्वप्नील नाईक यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं एकीकडे जागलं कारण तेव्हाही आयुष पाटील बरोबर आम्ही होतो त्या फायनलचं विनर करताना तेव्हाही मात्र खूप 3 ओव्हर मध्ये 40च्या वर धावा एकीकडे न पाहता या फलंदाजाने मात्र रुद्रवेला ती फायनल आपली नावी केली होती स्ट्रोक चांगला आहे दमदार आहे टायमिंग देवीसर आला षटकार छेडन बेहतरीन स्ट्रोक यासाठी ओळखला जातो एक वेळ तो रुद्र मापेला प्रत्येक टीम हवे अशी वाटत होती का रुद्र 11 आमच्या समोर यावं आता प्रत्येकाला दहशत निर्माण केले रुद्र 11 मापेने आता हा टीम आला ना तर वचक बसते किती प्रगती आहे तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळता याला महत्व नाही तुम्ही किती क्रिकेट चांगले खेळता आणि किती मैदानामध्ये मात्र मॅचेस जिंकून जातात याच्यावर निर्भर असतं आणि ती कमी वेळामध्ये जबरदस्त भरारी घेतले अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे मी म्हणेन रुद्र 11 आता खेळतो जिहान्स रुद्र 11 मापे चांगला पिच्चा षटकार आलाय धावसंख्या 12 वर पहिले ओव्हर प्रगती पथावर लास्ट बॉल हितेश लेफ्ट हँड उरतो विकेट पुन्हा पुढचे सोसावून डायरेक्टली हिट करण्याच्या मागे परंतु चूक झालीये नेम चुकलेला त्या थ्रोचा फायदा घेतला आणि सिंगल आणखी शेवटच्या बॉलरली अर्थातच पहिला ओव्हर टाकलं हाताळलं ऐरोली कोलेवाडा टीम कोण हितेश कोटकरनं एकी सफलता न अर्जित करता धावा खर्च केले 13 या 13 धावांच्या सरसरकीने आवश्यकता 39 3 ओव्हर मध्ये ते 13 धावा तर आल्या आता 12 चेंडू आणि 26 धावा 12 गेंदे 26 रन कंपल्सरी टार्गेट लफडा चषक 2025 चा हा नियम आहे याची दक्षता घ्या स्पीड अप करा ग्लोरियसली स्टार्ट चांगली दमदार सलामी खास करून अनिकेतला एकी संधी मिळाली नाही जेवढ्या धावा काढल्या तेव्हा रोहितने येस अनिकेतने खातो गोल्डमध्ये 5 चेंडू खेळला अर्थात रोहित षटकारच आहे तो पोचलाय बराबर सिंगलने त्याला साथ देतोय मागच्या मॅचचा हिरो अनिकेत ज्याने 6 चेंडू 25 धावा आणि ती मॅच मात्र तळूरच्या विरुद्ध खेळताना आपली नावी केली होती व्हॉट अ लवली आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन प्रिव्हियस मॅच बाय अनिकेत येणार 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये 26 धावांची आवश्यकता जिहान्स रुद्र 11 मापे शेवटची मॅच आपल्या भेटीला ते ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर मित विकास भोईर आजोबाने क्रिकेट गाजवलंय श्री गणेश साठी वडिलांना गाजवले आता मुलगा मैदानामध्ये काय करेल लेफ्ट हँड राऊंड द विकेट पहिला चेंडू हेलिकॉप्टर परंतु अडथळा निमित्त वेग मात्र कमी झाला चांगला फटका मधोमध्ये एक येतली
म्हणून म्हणतो जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॉलर येतात तेव्हा नेहमी बॅटर साठी भुसकाळत पाहतात. व्हेरी डेंजरस. 1992चा तो जिवंत उदाहरण सातत्य मी देत राहिलो. जेव्हा विकेट पाहता परत नव्हते नील फेदर इंग्लंड तेव्हा लेफ्ट हँड राऊंड पश्चिम आक्रमण तेव्हा मात्र होत्याचं नव्हतं केलं. तसं मीतनं मात्र अनेकीची विकेट अतिशय महत्वपूर्ण होती. त्याला विकेटला बॅटची कडा द्यायला भाग पडलं विकेटच्या पांडवे. वेल्डन मीत सुपर बॉलिंग. आजोबा वडींकडून घेतलेला हा बॉलिंगचा वारसा हा जोपासताना बॉलर मीत सुपर बॉलिंग. दुसरं कृष्ण मुवमेंटला 2-1 षटकार 1 तदनंतर प्रति विकेट आपल्या हाती. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता धावसंख्या लागलेली आहे स्कोर 23. सुपर मॅग्निफिसेंट डिलिव्हरी. ओ माय गॉड लगातारच्या 2 चेंडूवर 2 कमाल केली यंगस्टरने. आजोबा वडिलांप्रमाणे बॉलिंगचा वारसा चालताना मॅच फसली होती. त्या मॅचला कमबॅक करून दिला. मोमेंटम स्वीप करून दिला मीत बोरने. सुपर बॉलिंग यार तारीफ करतो आम्ही. 2-1 7 3 चेंडू धावा 9 धावा नंतरच्या 3 चेंडू अवघी 1-2 धक्के. पहिली स्वीकार केली अनिकेतची. दुसरी जितू यादव. मॅच मध्ये कमबॅक. लफडा चषक 2025 यतीन भोईर विजेंद्र भोईर प्रेझेंटेड. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट 40,000 20,000 10,000 सर्व 3 सुपर जे येतील ते 3 टीम पैकी रक्कम मात्र 40 असो 20 असो 10 असेल आणि अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करू उद्याच्या दिवशी. आता अनिकेत सालुंके मोर्चावर आणलं. कमाल केली या कोवल्या वयाचं. वडील मात्र आपल्यापासून जरूर दूर गेले त्यांच्या आठवणी. पण बालाचं कौतुक करतो. या छोट्या पहिल्यांदा एकत्र खेळले होते विकासच्या विरुद्ध आम्ही पाहिले. जय भवानी मित्रमंडळ या योजनेमध्ये विकासच्या बरोबर मीत खेळलेला होता. तेव्हा प्रमोट केलं होतं सूर्यकांत बालाने मीतला. पण काय कमाल केली आहे ओव्हर मध्ये टाकताना. अगदी 3 चेंडू मध्ये 9 तर 1 सिंगल 10 धावा. येणार चेंडू 6 मध्ये जिंकण्यासाठी 16 धावा. 6 चेंडू आणि 16 धावा. 23 लागले 6 गेंदे 16 रन. 2 चेंडू मध्ये निकाल स्पष्ट होईल या मॅचचा. शेवटची मॅच आजचा पहिला दिवस डाऊन तले चुकी केली पहिल्या चेंडूवर अगदी अनिकेत सालुंकेने. आता येणारे चेंडू तेच राहतील. धावा मात्र 2 ने कमी. ते असतील 14. 6 गेंदे 14 रन. 2 झालं ना. व्हाईट प्लस पण आहे ना पिंट्या. व्हाईट प्लस पण येस. येणारे 6 चेंडू आणि 14. व्हॉट अ मॅच यार. कधी जियास रुद्रैलून मापेच्या बाजूने कधी ऐरोले कोलेवाडच्या बाजूने हे चढ उतार मात्र लफडा चषक 2025 पावसाळी रबर क्रिकेट. शेवटचा हाताळता निर्णायक अनिकेत सालुंके. समोर मात्र बॅटर आहे रोहित पुजारी. आघाडी आलाय. धाबा जमवल्यात. उडून मारला अगदी स्क्वेअर लेगला दिशा. कालोखामध्ये क्षेत्ररक्षण पोहोचलाय.
परंतु काय कमाल आहे यार, तारीफ करतोय आम्ही त्या क्षेत्ररक्षक. अगदी कालोख पडत असताना चेंडू मात्र निवडला, शोधून काढला आणि फेकला. दरम्यान 2 धाबा रोहित पुजारीने अर्जित केल्या जियांस रुद्र इलेव्हन मापेसाठी आणि धावसंख्या मात्र पुढे सरकवली. अर्थातच 27 वर. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये आणखीन 12 धाबा. 5 चेंडू आणि 12 धाबा. राईट हँड राऊंड द विकेट. जोरदार प्रयास केला परंतु बीट केला यावेळी रोहित पुजारा. लवली बॉलिंग. हे चेंडू हाताळण्याने थोडंसं मात्र कष्ट होईल, थोडासा त्रासदायक होईल बॅटरला. व्हॉट अ लवली मॅच यार. शेवटचं ओट टाकताना आता आला डॉट. 4 चेंडू आणि 12 धाबा. कडक मॅच. हा चेंडू जर मोठ्या फटक्याने दिशा देताना उडवला रोहित पुजाराने तर मॅच मध्ये रंगत. मोमेंटम स्वीप मात्र आता खेचला मी म्हणत ऐरोली केलोडा. 4 चेंडू आणि 12 धाबा. बॅक टू द क्रिकेट. 4 चेंडू 12 धाबा. बॉटम मॅच. ऐरोली कोलेवाडा का जियांस रुद्र मापे कोण घेऊन जाईल शेवटची लढत. पहिला दिवस लफडाचे चषक 2025. वडाकडे पॉइंट डीप आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट काओ कॉर्नर अँड डीप स्क्वेअर लेग. व्हाट अ मॅच. 4 चेंडू 12. राईट हँड द विकेट. जोरदार. ओहो सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग. क्लेबर. सुपर बॉल. टप्पा बनत घेतली उचली. बीट झाला. 3 चेंडू 12. हा मॅचचा इम्पॉर्टंट बॉल. अति महत्वाचा चेंडू. हा चेंडू जर आला मोठा फटका तर सुरस आपल्या हो फ्लड लाईट्स. ही खासियत आहे गावठी क्रीडांगणाची. जेव्हा जेव्हा अंधार तेव्हा तेव्हा फ्लड लाईट्स. बसण्यासाठी आसन्न प्रेक्षकांसाठी ते आसन कक्षता. उडवला चेंडू जर स्वेर लेगला परंतु मिळे सिंगल. काय सिंगल तर घेतली. दुसरी जे मांग जरूर केली ते परंतु फक्त एक मिळते घोषित क्षेत्रामध्ये. आता 2 चेंडू आणि 11 धाबा. 2 चेंडू 11 धाबा. काय मॅचला वेगळं वळण अजून हे मला आठवत होतं बब्या. रिद्धी सिद्धीचं आयोजन. 2 चेंडू 11 धाबा. 2 षटकार बब्याने मारले होते 2017-18. रिद्धी सिद्धी खोपरी. पाहूया इथे ती जादू जमेल काय. तोच आकडा आलाय. 2 चेंडू 11. काही होऊ शकतं क्रिकेट गमे छान. 2 चेंडू 11. ऐरोली कोलेवाडच्या विरुद्धामध्ये जियांस रुद्र 11 मापे. 2 चेंडू 11 धाबा. व्हॉट अ मॅच. स्ट्रोक तर जमलाय परंतु एक्स्ट्रा कव्हरला. ओ माय गॉड. 4 रन. आता 1 चेंडू 7. गत वर्षी 1 चेंडू 11 धाबा झाल्यात. आज 1 चेंडू 4. एक्स्ट्रा कव्हर फॉर्मलिंग. 4 रन. आता 1 चेंडू आणि 7. स्ट्रोक ला जबाब. बॅकफुट वर जाताना जागमध्ये. व्हॉट अ लवली एक्स्ट्रा कव्हर ड्रॉइंग. 4 रन. लास्ट बॉल 7 रन. खाला अचूक अधिकृत चेंडू टाकला फेर ठेवले तर मात्र मॅच बनेल. परंतु चूक केली वाईट टाकण्याची तर भोवेल मागात पडेल. 1 चेंडू 7. ओ माय गॉड. ऑफसाइड. ऑफसाइड वाईट. आणखी एक सदी काळीमध्ये ट्विस्ट. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ सुपर. जी चूक व्हायला नव्हती ती चूक झाली आहे. आता संधी आहे. अनिकेतने गेलेला मॅच काढला मागच्या मॅच मध्ये. तब्बल 25 धावा. आता समोर आहे बॅट्समन. रोहित आहे का स्वरीश आहे. कोण आहे. रोहित आहे का. रोहित पुजारी डेंजरस मॅन. काही करू शकतो. शेवट 1 चेंडू 6. या आठवणी आहे जावेद मेहता. त्या आमिर खानने सांगितलं लग्नाचा तो दिवस. त्या दिवशी मात्र जावेदने मी याचा षटकार. आज लफडा चषक 5. पहिला दिवस शेवटचा मॅच. यादगार क्षण असेल पुजारीसाठी. अनिकेत 1 चेंडू आणि 6 धावा. राईट हँड द विकेट. सोडून दिले ज्या चुका केल्या होत्या सिद्धू कोळेने त्या चुका मात्र वारंवार अनिकेत सालूकडे होतात. घोर निराशा. वाईट +1 आता चौकारी चालेल. वाईट +1 आता चौकारी चालेल. 1 चेंडू 4. मॅच कुठे होता. किती प्रेशर आहे पहा. औचित्य आहे. जेव्हा जेव्हा लफडा चषक हा होतो तेव्हा लफडा मात्र नेहमीच पाहायला मिळतो. प्रियदेश मेला पाहिजे. आता लफडाचं वाईट +1 आहे. 1 चेंडू 4 कंपल्सरी टार्गेट. वाईट +1 आहे ना.
येस येस म्हणजे 5 म्हणजे षटकार. येस थँक्यू. षटकार इज आता षटकार मारायला लागेल. चुका झाल्या लगातार 2 वाईट. समोर रोहित. ओ माय गॉड पाहायला लागेल. ओ मॅच फिनिश. हार्ड लक. चेंडू अगदी मात्र जवळून उडवला. बॅड लक रोहित. पाण्यात तो सिंच त्याच्या स्कीड झाला. रोहितला मात्र तो दिसला नाही. हार्ड लक.